नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयातल्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या आपण यामध्ये रिवाइज करणार आहोत। जसं हायकोर्ट भरती आता 26 एप्रिलला होईल म्हणून म्हणजे नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यामुळे त्या एक्झामलाही उपयोगी ठरू शकते। MPSCच्या पण इतर एक्झाम आहेत त्यांना पण उपयोगी ठरू शकते। यामध्ये वेरी IMP फॅक्ट लिहिलेले आहेत त्या म्हणजे प्रकरण वाईज नाही आहे, तर ज्या गोष्टी येत नाही त्या अशा नोट केलेल्या आहेत त्या वेळेला अभ्यास करताना, त्यामुळे ह्या फॅक्ट आहेत ह्या उपयोगी ठरतील। तर चला बघूया। तर यामध्ये सर्वात पहिले जेव्हा सुरुवातीला अभ्यास करायला घेतली होती तेव्हा लिहिली होती भारतीय संविधानाचे घटनाक्रम वगैरेला विचारल्या जाते, त्यामध्ये सर्वात आधी क्रिप्स योजना आली होती। त्यानंतर 1942ची ऑगस्ट क्रांती, नंतर वेव्हेल योजना, नंतर कॅबिनेट मिशन योजना आली, नंतर अंतरिम सरकार, नंतर ॲटलीची घोषणा झाली, मग माउंटबॅटन योजना आणि मग 1947चा स्वातंत्र्य कायदा झालेला होता। तर कॅबिनेट मिशन योजनेखाली निवडणूक जुलै 1946ला झाली। कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीत एकूण 389 सदस्य होते, त्यामध्ये प्रांताचे 296, तर पुस्तकामध्ये 296, त्यामध्ये हे दिलेलं आहे की 292 प्रांत, 4 उच्च आयुक्ताचे प्रदेश आणि 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते। तर त्यामध्ये 389 जागा होत्या। काँग्रेसने किती 202 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा आणि इतर पक्षांनी 11। तर हे त्यावेळेच्या नोट्समधून होतं, त्या फॅक्ट आहेत। तर आता चांगले संदर्भ ग्रंथ वगैरे आहेत, त्यामुळे त्याला तिथूनच वाचून होते। संस्थानिकाच्या 93 जागांसाठी निवडणुका झाल्याच नाही, हे प्रतिनिधी संस्थानिकामार्फत नियुक्त केले होते। संस्थानिकाच्या ज्या 93 जागा होत्या त्यासाठी निवडणुका झाल्या नव्हत्या, तर हे मग प्रतिनिधी संस्थानिकामार्फतच नियुक्त करण्यात आले होते। घटना समितीची पहिली बैठक 9 ते 26 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली नवी दिल्ली येथे। संविधान सभागृह, सध्या त्याला सेंट्रल हॉल म्हणतात, आता त्याचं पण सेंट्रल हॉलच म्हणतात। 9 महिला सदस्य उपस्थित होते। पहिल्या सभेला किती महिला उपस्थित होत्या? 9 महिला सदस्य उपस्थित होत्या। एकूण 207 सदस्य होते। पाचवे अधिवेशन हे 14 ते 30 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री झाले होते। पहिल्या बैठकीवर मुस्लिम लीगच्या सर्व सभासदांनी बहिष्कार टाकला होता। त्यानंतरचं बघूया आता मूलभूत अधिकारासंदर्भातल्या कलम आहेत। कलम 12मध्ये काय दिलं आहे? राज्यसंस्थेची व्याख्या कलम 12मध्ये दिलेली आहे। कलम 13मध्ये मूलभूत हक्काशी विसंगत कायदा। मूलभूत अधिकाराचे आता वर्गीकरण बघूया। समतेचा अधिकार कलम 14 ते 18, कायद्यापुढे समानता कलम 14, भेदभावास प्रतिबंध कलम 15, सार्वजनिक नोकऱ्यामध्ये समान संधी कलम 16, अस्पृश्यता निवारणासंबंधी कलम 17, पदव्यांची समाप्ती हे कलम 18मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर आहे स्वातंत्र्याचा अधिकार। स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22मध्ये काय दिलं आहे? स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे। स्वातंत्र्याचा अधिकार त्यामध्ये कलम 19, त्यानंतर व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीत महत्त्वाची संरक्षणे पुरविली आहे, कलम 20मध्ये दिलं आहे। व्यक्तीचे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही, कलम 21मध्ये आहे। मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण कलम 22मध्ये दिलं आहे। त्यानंतर पिळवणुकीविरुद्धचा अधिकार कलम 23 ते 24। मानवी व्यापार, माणसाची वेट किंवा बिगार तसेच अन्य सक्तीच्या मजुरीचे प्रकार यांना प्रतिबंध केले आहे, कलम 23नुसार। आणि 14 वर्षाखालील मुलांना एखाद्या कारखान्यात, खाणीत व अन्य कोणत्याही जोखमीच्या वा धोक्याच्या ठिकाणी कामावर लावले जाऊ शकत नाही, हे कलम 24मध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28मध्ये काय दिलं आहे? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे। धार्मिक स्वातंत्र्य कलम 25, धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य कलम 26, कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य कलम 27मध्ये आहे। धर्माच्या प्रसारासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य कलम 27, शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण या संदर्भातली कलम 28 आहे। त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहेत आपले मूलभूत। स्वतःची विशिष्ट भाषा, लिपी व संस्कृती तसेच म्हणजे स्वतःची विशिष्ट भाषा, लिपी व संस्कृती असेल तर ती
अबाधित राखण्याचा त्याला हक्क असेल, कलम 29 मध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 30 नुसार आहे. त्यानंतर मग कलम 32 मध्ये घटनात्मक उपायाचा अधिकार दिलेला आहे. तर त्यामध्ये 5 प्रकारचे म्हणजे घटनात्मक उपाय दिलेला आहे. बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकार गुच्छा. त्यानंतर त्यानंतरचे कलम आहे कलम 33 मध्ये काय दिलं आहे, सशस्त्र दले आणि मूलभूत हक्क या संदर्भात कलम 33 आहे. मार्शल लॉ आणि मूलभूत हक्क या संदर्भातली तरतूद कलम 34 मध्ये आहे. आणि ठराविक मूलभूत अधिकाराची परिणामकारकता हे कलम 35 मध्ये दिलेले आहे. 12 ते 35 या ह्या मूलभूत अधिकाराशी संबंधित कलम आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत. संघराज्य व्यवस्थेचे मूल्यमापन संघराज्याचे वर्णन आणि घटनातज्ञ. त्यामध्ये अर्धसंघराज्यीय कोणी म्हटलं आहे, के.सी. व्हियर यांनी म्हटलं आहे. घटनेच्या एकात्मतेकडे झुकाव हे के. संतानन यांनी म्हटलं आहे. अतिसंघराज्यीय हे कोणी म्हटलं आहे, तर पॉल ॲपलबॉय यांनी म्हटलं आहे. वाटाघाटीचे संघराज्य मॉरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे. प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य हे इवर जेनिंग्ज यांनी म्हटलं आहे. सहकारात्मक संघराज्य हे ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलेलं आहे. तर भारताची प्रणाली ही एकमेवाद्वितीय आहे असे अलेक्झांडर डोईस यांनी म्हटलेले आहे. तर त्यावेळेसच्या काढलेल्या नोट्स आहेत, खूप जुन्या नोट्स आहेत. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, त्याचे अध्यक्ष कोण होते, वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एस.सी. मुखर्जी. हा प्रश्न पण येऊन गेले, हे तिन्ही प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यानंतर फॅक्ट बघूया, घटनेची निर्मिती कशी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948ला अंतिम मसुदा सादर केला. म्हणजे 3 वाचन करण्यात आले होते. 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकृत करण्यात आली. त्या दिवशी जेव्हा घटना स्वीकृत करण्यात आली त्या दिवशी उपस्थित 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. म्हणजे हा फॅक्ट आहे. घटनेवर सह्या किती सदस्यांनी केल्या, तर 284 सदस्यांनी. 26 नोव्हेंबर 1949च्या मूळ घटनेमध्ये प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट होते. त्यानंतर म्हणजे घटनेच्या अंमल संदर्भात 26 जानेवारी 1950 हा दिवस निवडण्याचे कारण काय होते. म्हणजे आपल्या घटनेचा अंमल केव्हा झाला, तर 26 जानेवारी 1950ला अंमलात आली आपली घटना. तर तो दिवस निवडण्याचं कारण होता की डिसेंबर 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार 26 जानेवारी 1930ला भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला होता. भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिवस कधी साजरा करण्यात आला होता, तर 26 जानेवारी 1930ला. म्हणून 26 जानेवारी ही तारीख घटना अंमलात आणण्यासाठी घेण्यात आली. ते ह्या डिसेंबर 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये हे पूर्ण स्वराज्य ठरावानुसार हा स्वातंत्र्य दिवस साजरा झाला होता तेव्हा. त्यानंतर बघा, म्हणजे घटना तयार करण्यासाठी एकूण खर्च किती आला, तर 64 लाख रुपये खर्च घटना तयार करण्यासाठी आला होता. आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला घटना तयार करण्यासाठी. 11 सभा झाल्या होत्या आणि हा संपूर्ण कामकाज हा 166 दिवस चालला होता. मसुदा समितीने 114 दिवस मसुद्यावर काम केले आणि घटनाकर्त्यांनी जगातील 60 देशांच्या घटनांचा विचार केलेला आहे. 60 देशांचा अभ्यास करून घटना तयार करण्यात आली आणि विषय समित्या किती होत्या, तर 22 होत्या. त्यानंतर परिशिष्ट म्हणजे अनुसूची क्रमांक आणि विषय. पहिल्या परिशिष्टामध्ये काय दिलेलं आहे, राज्य व केंद्र प्रदेशाची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र. राज्य व केंद्र प्रदेशाची नावे आणि त्यांचे राज्यक्षेत्र हे परिशिष्ट 1 मध्ये दिलं आहे. परिशिष्ट 2 मध्ये काय दिलं आहे, वित्तलब्धी, भत्ते व विशेष अधिकार परिशिष्ट 2 मध्ये दिलं आहे. आणि 3 मध्ये शपथ किंवा प्रतिज्ञा दिलेले आहे कलम ह्या परिशिष्ट 3 मध्ये. आणि परिशिष्ट 4 मध्ये काय दिलं आहे, राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यसभेतील जागा परिशिष्ट 4 मध्ये आहे. परिशिष्ट 5
कशा संदर्भात आहे तर अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन हे परिशिष्ट 5 मध्ये आहे. त्यानंतर परिशिष्ट 6 आदिवासी क्षेत्रे यांचे प्रशासन परिशिष्ट 6 मध्ये आहे. परिशिष्ट 7 मध्ये संघ, राज्य व समवर्ती सूची परिशिष्ट 7 मध्ये दिले आहे. परिशिष्ट म्हणजेच अनुसूची. त्यानंतर 8व्या परिशिष्टामध्ये काय दिलेलं आहे, मान्यता प्राप्त भाषा परिशिष्ट 8 मध्ये आहेत. आणि परिशिष्ट 9 मध्ये काय आहेत, काही कायदे व विनियमाचे विधिग्राह्य असणे हे परिशिष्ट 9 मध्ये आहे. परिशिष्ट 10 पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता हे परिशिष्ट 10 मध्ये दिले आहे. आणि 11 मध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या आहेत. आणि परिशिष्ट 12 मध्ये नगरपालिकेचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या आहेत. असे एकूण 12 परिशिष्ट आहेत. त्यानंतर ते फॅक्ट आहे मध्येच लिहून घेतलेली. 1963 मध्ये जगातील पहिली महिला अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेकोवा अंतराळ मोहिमेवर गेली होती. असं जागा असली की जे नोटबुक हातामध्ये असलं त्या नोटबुकमध्ये गेलेली आहे, म्हणजे कुठंतरी वाचलं असणार, कारण जगातील पहिली महिला अंतराळवीर आहे 1963ला गेली होती व्हॅलेंटिना तेरेकोवा. हे सरळ सेवेला वगैरे विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर महत्त्वाच्या दुसऱ्या फॅक्ट वाचूया. कलम 343 मध्ये काय, संघ राज्याची प्रशासकीय भाषा देवनागरी लिपीती हिंदी असेल असे कलम 343 मध्ये म्हटलेलं आहे. हे फॅक्ट आहे, एखाद्या एक्झामला आलेला प्रश्न आहे हा. कलम 343 संघ राज्याची प्रशासकीय भाषा देवनागरी लिपीती हिंदी असेल असे म्हटलं आहे. भाग 17 कलम 343 ते 351 कार्यालयीन भाषेविषयीच्या तरतुदी आहेत. भाग 17 कलम 343 ते 351 मध्ये कार्यालयीन भाषेविषयीच्या तरतुदी आहे. त्यामध्ये कार्यालयीन भाषा कायदा हा 1963चा आहे. 1963चा आहे कार्यालयीन भाषा कायदा. कलम 345 राज्याची राजभाषा संदर्भात आहे. कलम 345 हे राज्याची राजभाषा. कलम 346 राज्यामधील किंवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा कलम 346 मध्ये दिला आहे. कलम 347 राज्याच्या लोकसंख्येच्या एखाद्या गटाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयीची तरतूद कलम 347 मध्ये आहे. 348 सर्वोच्च व उच्च न्यायालयाची आणि कायदे विधेयके इत्यादीची भाषा कलम 348 मध्ये आहे. सर्वोच्च उच्च न्यायालयाची आणि कायदे विधेयके इत्यादीची भाषा कलम 348 मध्ये आहे. कलम 350 मध्ये काय आहे तर तक्रार निवारणासाठी करावयाच्या अभिवेदनाची भाषा कलम 350 मध्ये आहे. त्यानंतर 350 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिकण्याच्या सोयी ह्या कलम 350 मध्ये सांगितलं आहे. कलम 350 मध्ये काय झालं आहे, काय सांगितलं आहे, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिकण्याच्या सोयी. त्यानंतर कलम 350 मध्ये सांगितलं आहे की भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता विशेष अधिकारी. भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता विशेष अधिकारी कलम 350 त्यानंतर कलम 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक, आत्ताच आपण बघितलं होतं. किती मध्ये आहे ह्या कलम 351 हिंदी भाषेच्या विकासासाठीचे जे निर्देश आहे कलम 351 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाच्या कलम 132 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते 132 नुसार. 133 नुसार दिवाणी खटल्याबाबतचा अपील आहे. कलम 134 मध्ये फौजदारी निकालाबाबतचा अपील आहे. आणि 131 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहेत. तर ह्या फॅक्ट आहेत. त्यानंतर मार्गदर्शक तत्व कोणी काय म्हटले तर बघा के संथानम यांनी घटनात्मक पेच म्हटलं आहे मार्गदर्शक तत्वाला. त्यानंतर अलादी कृष्णस्वामी अय्यर यांनी काय म्हटलं, लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही असं अलादी कृष्णस्वामी अय्यर यांनी म्हटलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तर जनतेच्या मतावर आधारित असलेले सरकार धोरण ठरविताना मार्गदर्शक तत्वाकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यानंतर एन एम सिंघवी काय म्हणतात तर मार्गदर्शक तत्वे म्हणजे घटनेला जीवन प्रदान करण्याच्या तरतुदी आहेत.
घटनेला जीवन प्रदान करण्याच्या तरतुदी आहेत असं कोण म्हणतात, ते एन सिंघवी म्हणतात. त्यानंतर MC छंगला हे काय म्हणतात, जर या सर्व तत्वाची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. जर या सर्व तत्वाची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असे MC छंगला म्हणतात. त्यानंतर BN राव काय म्हणतात, तर मार्गदर्शक तत्त्वे ही राज्यव्यवस्थेच्या प्राधिकरणासाठी नैतिक तत्त्वे आहेत, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे असे BN राव म्हणतात. शैक्षणिक मूल्य आहे आणि काय राज्य संस्थेच्या प्राधिकरणासाठी नैतिक तत्त्वे आणि शैक्षणिक मूल्य आहेत असं BN राव म्हणतात. त्यानंतर TT कृष्णमाचारी काय म्हणतात, 9 वर्षाच्या निश्चित भावनांची खरी केऱ्याची टोपली, कंटाळवाणा नैतिक उद्देश असं 3 प्रकारे त्यांनी म्हटलं आहे. कंटाळवाणा नैतिक उद्देश पण म्हटलेला आहे मार्गदर्शक तत्वांना, भावनांची खरी केऱ्याची टोपली असं पण म्हटलं आहे आणि 9 वर्षाचा निश्चय असा पण म्हटलं आहे. कोणी, तर TT कृष्णमाचारी यांनी. तर हे मार्गदर्शक तत्वाबद्दल कोणी काय म्हटले हे स्टेटमेंट आहे, त्या विचारले जातात जोड्या लावायला वगैरे किंवा वन लाईनर पण विचारले जाऊ शकतं. त्यानंतर कलम 153 हे राज्यपाल पदासंदर्भात आहे. कलम 161 राज्यपालाच्या क्षमादानाचा अधिकार आहे. कलम 200 मध्ये विधेयकास राज्यपालाची सहमती आहे. 25वी घटना दुरुस्तीने भरपाई शब्दाऐवजी रक्कम असा शब्दप्रयोग आहे. म्हणजे 25वी घटना दुरुस्ती आहे ते, त्यानुसार भरपाई शब्दाऐवजी रक्कम हा शब्दप्रयोग केला जातो. त्यानंतर दुसऱ्या फॅक्ट बघूया काय आहेत तर, एक मिनिट. मार्गदर्शक तत्वे आणि अनुच्छेद दिलेला आहे. मार्गदर्शक तत्वे आणि अनुच्छेद. कलम म्हणजे अनुच्छेद म्हणजेच कलम. कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन. कलम 48 राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारके, स्थाने व वास्तू यांचे संरक्षण. कलम 49 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संरक्षण. कलम 51 न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग राहील असे कलम 50 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कलम 200 नुसार विधेयकास राज्यपालाची सहमती दिली जातात. तर राज्यपालासमोर 4 पर्याय उपलब्ध असतात. राज्यपाल विधेयकास सहमती देऊ शकतात, विधेयकास सहमती रोखून ठेवू शकतात, विधेयक विधिमंडळाकडे पुनर्विचारता पाठवू शकतात. जर ते विधेयक धन विधेयक नसेल तर, म्हणजे धन विधेयक नसेल तरच ते पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. धन विधेयकाला पुनर्विचारासाठी पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार नाही. ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. तर कलम 200 नुसार राज्यपालाला विधेयकासंबंधीचे जे अधिकार आहे, विधेयकास राज्यपालाची सहमती मिळते कलम 200 नुसार. तर त्यानुसार राज्यपाल काय निर्णय घेऊ शकतो, म्हणजे 4 पर्याय उपलब्ध होतात. सहमती देऊ शकतात, रोखून ठेवू शकतात, पुनर्विचारासाठी पाठवू शकतात आणि राष्ट्रपतीच्या विचारासाठी सुद्धा राखून ठेवू शकतात. असे 4 पर्याय. जेव्हा राज्य विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले जातात तेव्हा घटनेच्या कलम 201 अन्वये राष्ट्रपतीसमोर 3 पर्याय उभे होतात. म्हणजे 3 पर्याय त्यांना उपलब्ध होतात. म्हणजे राज्यपालांनी जर एखादे विधेयक राखून ठेवलं आहे राष्ट्रपतीसाठी आणि ते राष्ट्रपतीला पाठवण्यात आले तर राष्ट्रपती कलम 201 नुसार म्हणजे काय करू शकतो. तर बघा, राष्ट्रपती विधेयकास सहमती देऊ शकतो, विधेयकाला सहमती रोखून ठेवू शकतो, राज्यपालास विधेयक विधिमंडळाकडे पुनर्विचारास पाठवण्याचे निर्देश पण देऊ शकतो. फक्त ते धन विधेयक नसल्यास, म्हणजे धन विधेयकाच्या बाबतीत नाही करता येत, धन विधेयक नसल्यास ते करता येईल. त्यानंतर काय दिले, एक मिनिट. त्यानंतरचा दुसरा म्हणजे मुद्दा आहे, स्वेच्छाधीन अधिकाराचा वापर करून राष्ट्रपतींनी पुढील व्यक्तींना पंतप्रधानमधून नियुक्त केले आहेत. म्हणजे सोइच्छा म्हणजे स्वेच्छाधीन अधिकाराचा वापर राष्ट्रपतीला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून म्हणजे कोणत्या पंतप्रधानाची निवड राष्ट्रपतींनी केली होती तर ते दिलेलं आहे. बघा, 1979 मध्ये चरण सिंग यांची, 1989ला VP सिंग, 1990ला चंद्रशेखर, 1991ला PV नरसिंहराव, 1996ला अटल बिहारी वाजपेयी, 1996ला HD देवेगौडा, 1997ला IK गुजराल आणि 1998ला अटल बिहारी वाजपेयी हे जे आहेत हे स्वेच्छाधीन अधिकाराने हे निवडून आलेले काय आहेत पंतप्रधान आहेत. तर स्वेच्छाधीन अधिकाराचा वापर करून राष्ट्रपतींनी हे 8 पंतप्रधानांची निवड केलेली आहे आतापर्यंत.
त्यानंतरचं बघूया राज्ये व त्यांच्यावर विशेष तरतुदी, हे यावर प्रश्न येऊन गेलेला आहे जोड्याला वगैरे. तर कलम 301 विशेष तरतूद आहे ह्या राज्यासंदर्भात. महाराष्ट्र व गुजरात राज्यासंदर्भातली विशेष तरतूद कलम 371 मध्ये आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्यासंदर्भात विशेष तरतूद कलम 371 मध्ये आहे. नागालँडसाठी विशेष तरतूद 371 ए मध्ये दिलेली आहे. आसाम राज्यासाठी विशेष तरतूद 371 बी मध्ये दिलेली आहे. मणिपूर राज्यासाठी विशेष तरतूद 371 सी मध्ये दिलेली आहे. तर आंध्र प्रदेश राज्यासाठी विशेष तरतूद हे 371 डी व 371 ई मध्ये दिलेली आहे. सिक्कीम राज्यासाठी विशेष तरतूद 371 एफ मध्ये दिलेला आहे. मिझोराम राज्यासाठी विशेष तरतूद 371 जी मध्ये दिलेला आहे. अरुणाचल प्रदेश राज्यासाठी विशेष तरतूद कलम 371 एच मध्ये दिलेले आहे. तर गोवा राज्यासाठी विशेष तरतूद 371 आय मध्ये आहे. आणि कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतूद हे 371 जे मध्ये दिलेली आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती आहे, लक्षातच पाहिजे, फॅक्ट आहेत. त्यानंतर कलम 78 मध्ये काय दिलेलं आहे, तर राष्ट्रपतींना माहिती देण्यासंदर्भातील पंतप्रधानाचे कर्तव्य कलम 78 मध्ये दिलेले आहे. हा प्रश्न आलेला आहे, ST 2014चा आहे. कलम 78 मध्ये काय आहे, राष्ट्रपतींना माहिती देण्यासंदर्भातील पंतप्रधानाचे कर्तव्य. त्यानंतर कलम 74 मध्ये पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला सहाय्य करण्यासाठी कलम 74 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाच्या आर्टिकल्स, कलम 110 धन विधेयक, कलम 117 वित्तीय विधेयक, कलम 108 संयुक्त बैठकीसंदर्भात आहे. कलम 111 मध्ये काय दिलं आहे, धन विधेयकास राष्ट्रपतीची सहमती. कलम 240 राष्ट्रपतीला काही केंद्रशासित प्रदेशामध्ये शांतता, विकास व सुशासनासाठी नियम तयार करण्याचा अधिकार कलम 240 मध्ये दिलेला आहे. 123 राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे 123 नुसार. 72 नुसार राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार आहे. कलम 123 नुसार राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे आणि कलम 72 नुसार राष्ट्रपतीच्या क्षमादानाचा अधिकार. कलम 161 राज्यपालास क्षमादानाचा अधिकार आहे. कलम 71 मध्ये आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या विवादाबद्दल तरतुदी. कलम 71 मध्ये दिलेले आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या विवादाबद्दल तरतूद हे 71 मध्ये दिले आहे. कलम 71 मध्ये. तर राज्याच्या धन विधेयकाची व्याख्या किती ते कोणत्या कलमात, 199 मध्ये राज्याच्या धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे. 262 मध्ये आंतरराष्ट्रीय जल विवाद सोडवण्याची तरतूद आहे कलम 262. आणि 263 मध्ये आंतरराज्य परिषद संदर्भात आहे. 213 विधानसभेच्या अवकाश काळात अधिसूचना जारी करण्याचे राष्ट्रपतीचे अधिकार 213 मध्ये आहे. त्यानंतर कलम 249 राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचे संसदेचे अधिकार. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याच्या संसदेचे अधिकार हे 249 या कलमात सांगितलेलं आहे. त्यानंतर काय महत्त्वाचं आहे, राष्ट्रपती आणि राज्यपाल संदर्भातल्या कलम 72 क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. तर कलम 161 नुसार राज्यपालाला क्षमादानाचा अधिकार. कलम 74 राष्ट्रपतीला सहाय्यासाठी व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आहे. तर कलम 163 मध्ये राज्यपालाला सहाय्यासाठी व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आहे. कलम 78 राष्ट्रपतीला माहिती देण्याविषयीची पंतप्रधानाची कर्तव्य आहे. तर 167 मध्ये राज्यपालाला माहिती देण्याविषयीचे मुख्यमंत्र्याची कर्तव्ये आहेत. हे महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत. त्यानंतर बघूया, खूप छान पद्धतीनं यामध्ये नोट केलेलं आहे सगळं. म्हणजे काय होते, कलम 79 ते 122 भाग 5 आणि प्रकरण 2 मध्ये काय आहे, तर संसदेची तरतूद आहे. संसद सदस्यासाठी पात्रता कलम 84 मध्ये दिलेली आहे. 84 नुसार भारतीय नागरिक असावा, राज्यसभेसाठी 30 वर्ष पूर्ण असावे आणि लोकसभेसाठी 25 वर्ष पूर्ण असावे आणि संसदेने कायद्याने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्यांनी पूर्ण केलेल्या असाव्या.
तर संसदेच्या सभासदांना बडतर्फ कोण करतो? बडतर्फी किंवा पदमुक्ती म्हणजे पदावरून काढण्याचा अधिकार कोणाला? तर राष्ट्रपती. कार्यकाल किती असतो? 5 वर्ष. संसदेचा कार्यकाल 5 वर्ष. निवड प्रत्यक्ष लोकसभेची निवडणूक होते आणि अप्रत्यक्ष राज्यसभेची. दर्जा काय आहे? देशातील कायदा निर्मितीची सर्वोच्च संस्था आहे. कोण? संसद. त्यानंतर संसदेचे कार्य काय आहे? तर कार्यकारी विषयक अधिकार, कायदेविषयक अधिकार, वित्तविषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार आणि परराष्ट्रविषयक अधिकार आहेत. हे असं कोडिंग केलेली आहे मी. त्यानंतर कलम 80. कलम 80 राज्यसभेसंदर्भात आहे. तर राज्यसभेमध्ये म्हणजे मूळ ह्या दिलेल्या आहे त्याच्यानुसार 250 सभासद, त्यापैकी 238 सभासद राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 12 राष्ट्रपतीद्वारे. तर सध्या 245 आणि 245 सभासद आहेत. त्यापैकी 229 हे राज्याचे, 4 केंद्रशासित प्रदेशाचे आणि 12 राष्ट्रपतीद्वारे. तर सभासदाची पात्रता काय आहे? तर भारतीय नागरिक असावा, 30 वर्ष त्यांनी पूर्ण केलेले असावे, त्याचे नाव राज्याच्या मतदारसंघाच्या मतदार यादीत नमूद असावे आणि संसदेने कायदा करून विहित केलेल्या अटी त्यांनी मान्य करायला हवे. त्यानंतर बडतर्फी किंवा पदमुक्त कोण करत असतो? तर राष्ट्रपती करत असते. दर्जा काय आहे म्हणजे कार्यकाल किती असतो राज्यसभेचा? तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. सभासदाचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे. सभासदाचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे. मात्र राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. स्थायी सभागृह का? तर कारण 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी सेवानिवृत्त होत असतात. 1/3 सभासद दर 2 वर्षांनी सेवानिवृत्त होत असतात. सभासदांचा कार्यकाल 6 वर्ष असते आणि हे स्थायी सभागृह आहे. कोणतं? राज्यसभा. त्यानंतर निवड कशी होते? तर राज्यसभा सदस्याची निवड अप्रत्यक्ष होते. विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य असतात त्यांच्याकडून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणित प्रतिनिधित्व पद्धतीनुसार निवड होत असते. तर राज्यसभा कसे म्हणजे स्थान काय आहे? दर्जा काय आहे? तर राज्यसभा हे वरिष्ठ किंवा श्रेष्ठ सभागृह आहे. तसेच दुसरे सभागृह आहे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत असते. राज्यसभा हे काय? घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते. मग राज्यसभेचे कार्य काय आहे? तर सर्वसाधारण विधेयकास मंजुरीसाठी आवश्यक आहे. राज्यसभा धन विधेयक 14 दिवसासाठी विलंब ठेवू शकते. घटना दुरुस्ती विधेयकास राज्यसभेची मंजुरी आवश्यक असते. राष्ट्रपती निवडणूक महाभियोगात सहभाग असतो त्या राज्यसभा सभासदांच्या. न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त, महालेखापाल इत्यादीच्या बडतर्फी म्हणजे पदावरून मुक्त करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा त्यांचा सहभाग असतो. आणि आणीबाणीला मान्यता देणे हे सुद्धा काम राज्यसभा सभासद करत असतात. त्यानंतर कलम 81 मध्ये काय दिलेले आहे? तर कलम 81 मध्ये लोकसभेचे सभासद आहे. तर बघा 552 म्हणजे मूळ याच्यामध्ये एकूण सभासद किती होते? 552. त्यापैकी 530 हे राज्यातील, 20 केंद्रशासितमधून आणि 2 अँग्लो इंडियन समाजामधून राष्ट्रपतीद्वारे निवडले जात होते. पण सध्या 545 आहेत. त्यापैकी 530 राज्यामधून, 13 केंद्रशासित प्रदेशातून, 2 अँग्लो इंडियनमधून. तर हे 2 अँग्लो इंडियनमधून आता आहेत की नाही याच्यामध्ये थोडं कन्फ्यूज आहे. तुम्ही नेटला सर्च करून बघा. मला वाटते हे नाही आहेत आता. हे बंद करण्यात आलं वाटते अँग्लो इंडियन, कारण ते मिळत नाही म्हणून. तर अँग्लो इंडियन म्हणजे काय? हा एक प्रश्न मी विचारली होती, कारण पोस्ट ग्रॅज्युएशनला असलं तरी मला अँग्लो इंडियन हे समजलंच नव्हतं म्हणजे काय आहे. तर अँग्लो इंडियन हे काय आहे? तर म्हणजे आई किंवा वडील यापैकी कोणतरी एक म्हणजे विदेशातील असेल तर त्यांचं अपत्य असतील तर त्यांना अँग्लो इंडियन म्हणतात, असं आहे त्याचा अर्थ. त्यानंतर बघा पात्रता काय आहे लोकसभेच्या सभासदासाठी? तो भारताचा नागरिक असावा, 25 वर्ष त्यांची पूर्ण असावी आणि संघ राज्याच्या ह्या मतदारसंघाच्या मतदार यादीत त्यांचे नाव नमूद असावे आणि संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या म्हणजे मान्य केलेल्या अटी त्यांनी पूर्ण केलेल्या असाव्या. आणि त्यांना बडतर्फी किंवा पदावर मुक्त कोण करू शकतो? राष्ट्रपती. लोकसभा सभासदांचा कार्यकाल किती असतो? 5 वर्ष असतो. आणि निवड कशी होते? प्रत्यक्ष पद्धतीने होते जनतेद्वारे. आणि दर्जा काय आहे? तर दर्जा किंवा स्थान, तर हे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, तसेच प्रथम सभागृह आहे.
कनिष्ठ व प्रथम सभागृह आणि जनतेचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व लोकसभेचे सभासद करतात. कार्यकाल काय आहे? कार्यकारी विषयक अधिकार, कायदेविषयक अधिकार, वित्तविषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार, परराष्ट्रविषयक आणि घटनादुरुस्तीचे अधिकार आहे. ते हे म्हणजे हे नोट्स म्हणजे अशा पद्धतीचे नोट्स काढायला वेळ लागतो, पण ना रिव्हिजन करायला एकदम पटकन होते, म्हणजे सगळं ते रिकॉल होऊन जाते. तर अशा पद्धतीचे नोट्स काढायचं होतं, पण तेव्हा कसं एकदम वेळ जाते असं करून ते राहिलं. त्यामुळे हे बघा राहिलं, ते केलंच नाही मग पुढे. असो, जाऊ दे, पुन्हा करायचे आहे ते. तर आता त्यानंतर आपण दुसऱ्या फॅक्ट वाचणार आहोत. हे कुठंतरी आलेले प्रश्न असणार. भारताच्या संविधानाच्या हाताने लिहिलेल्या मूळ प्रती कुठे ठेवल्या जातात? संसदेचे ग्रंथालय. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा समितीची नेमणूक 2005. नगर निगम या नावाने खालीपैकी कोणत्या राज्यातील महानगरपालिका परिचित आहेत? दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान. हा कुठल्या तरी एक्झामला आलेला प्रश्न आहे. नगर निगम या नावाने ओळखल्या कोणत्या राज्यातील महानगरपालिका परिचित आहेत? तर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि राजस्थान. संविधान सभेच्या महिला सदस्य निवडून आलेले प्रांत. हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. एकूण 15 महिला सदस्य. राजकुमारी अमृत कौर ह्या मध्य प्रदेश व बिहार प्रांतातून निवडून आलेल्या होत्या संविधान सभेवर. हंसा मेहता या बॉम्बेमधून निवडून आलेल्या होत्या. दुर्गाबाई देशमुख ह्या मद्रासमधून आणि अम्मू स्वामीनाथन ह्या सुद्धा मद्रासमधून. ॲनी मस्करीन ह्या त्रावणकोर व कोचीमधून संविधान सभेवर निवडून गेल्या होत्या. बेगम आजिम रसूल ह्या संयुक्त प्रांतामधून संविधान सभेवर गेल्या. दशी आणि वेलायदन ह्या मद्रास प्रांतातून संविधान सभेवर गेल्या निवडून. आणि पूर्णिया बॅनर्जी ह्या संयुक्त प्रांतमधून संविधान सभेवर निवडून गेल्या. तर रेणुका रे ह्या पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर गेल्या. आणि कमला चौधरी ह्या संयुक्त प्रांतमधून संविधान सभेवर निवडून गेल्या. लीला रे ह्या पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर निवडून गेल्या. मालती चौधरी हे ओरिसामधून संविधान सभेवर निवडून गेल्या. तर लक्ष्मीबाई पंडित ह्या संयुक्त प्रांतमधून संविधान सभेवर निवडून गेल्या. सुचिता कृपलानी ह्या संयुक्त प्रांतमधूनच संविधान सभेवर निवडून गेल्या. तर सरोजिनी नायडू ह्या बिहारमधून संविधान सभेवर निवडून गेल्या. ह्या व्यवस्थित फॅक्ट आहेत, पाठच पाहिजे, कारण याच्यावर जोड्या लावायला प्रश्न येत असतो. त्यानंतर थोडी माहिती बघूया राजकुमारी अमृत कौरबद्दल. त्या स्वातंत्र्य भारतातील पहिल्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होत्या. राजकुमारी अमृत कौर ह्या स्वातंत्र्य भारतातील पहिल्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होत्या. कॅबिनेट मंत्री होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. कॅबिनेटमध्ये असलेल्या 2 ख्रिश्चन व्यक्तीपैकी त्या एक होत्या. दुसरी व्यक्ती जान मताई हे होते, ख्रिश्चन व्यक्ती होत्या. 1950ला त्यांची जागतिक आरोग्य सभेवर अध्यक्ष म्हणून निवड झाली होती आणि या सभेवर निवड झालेल्या त्या प्रथम महिला आणि प्रथम आशियन व्यक्ती होत्या. त्यानंतर राजकुमारी अमृत कौर ह्या भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या 14 वर्ष अध्यक्षसुद्धा होत्या. त्या संविधान सभेच्या सदस्यसुद्धा होत्या आणि मध्य प्रांत व बिहारमधून निवडून आलेल्या होत्या. आपण सुरुवातीलाच बघितलं राजकुमारी अमृत कौर या संविधान सभेवर सदस्य होत्या. तर त्या कोणत्या ह्याच्यातून निवडून गेल्या होत्या? तर मध्य प्रांत व बिहारमधून निवडून गेलेल्या होत्या आणि ते 14 वर्ष हे रेड क्रॉस संघटनेच्या अध्यक्षसुद्धा होत्या. त्यानंतरचा मुद्दा बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3चा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे. हा प्रश्न आलेला आहे. सुरुवातीला जेव्हा अभ्यास करत होती तेव्हा म्हणजे माझ्याकडे पुस्तक नव्हते, त्यामुळे मी ह्या अशा नोट्स काढलेली होती. आता आहेत माझ्याकडे पुस्तक वगैरे, तर त्यामुळे हे जे वेरी IMP मुद्दे आहेत तेव्हा असे पुढे करायचे आणि लिहून ठेवायचे. सर्वात टीकात्मक भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 3ला म्हटलं आहे. तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोटा 69% आहे. हा करंटवर आलेला प्रश्न असेल त्यावेळेच्या एक्झामला, तर हा नको वाचायला. त्यानंतर भारतामध्ये भाषिक व धार्मिक तत्वावर अल्पसंख्याक दर्जा दिला जातो. भारतामध्ये भाषिक व धार्मिक या तत्वावर अल्पसंख्याक दर्जा दिला जातो. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 साली सहमत झाला. 17 मे 1993ला निर्मिती झाली. या अधिनियमानुसार केंद्र सरकारला अल्पसंख्याक अधिसूचित करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार 23 ऑक्टोबर 1993ला केंद्र सरकारने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध,
झोरायटीन म्हणजे पारशी या 5 समूहाला अल्पसंख्याक समूह म्हणून घोषित केले होते किंवा 23 ऑक्टोबर 1993ला. आता तर म्हणजे 6 आहेत, बट 6 आहेत ना. 30 जानेवारी 2014ला 6 अल्पसंख्याक समाज म्हणून जैन धर्माला मान्यता मिळाली आहे. अल्पसंख्याक समाज किती 6 आहेत आणि 6वा कोणता आहे तर जैन धर्म आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण फॅक्ट आहे बघा, तर दिनेश गोस्वामी समिती 1990ची आहे. दिनेश गोस्वामी समिती 1990ची आहे. त्यांनी शिफारस काय केल्या होत्या शिफारशी? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करावा. 1998च्या गोवा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरुवात करण्यात आली होती. निवडणूक ओळखपत्र देणे 1993पासून हे शिफारशी होत्या दिनेश गोस्वामी समितीची. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर आणि निवडणूक ओळखपत्र देणे ह्या शिफारसी दिनेश गोस्वामी समितीच्या होत्या. त्यानंतर EVMवर आणि मतपत्रिकेवर नोटा यापैकी कुणीच नाही पर्याय 2014चा निर्णय आहे हा. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण फॅक्ट आहे, यावर प्रश्न पण कंबाईन आत्ता 2025ला येऊन गेला. मी रिव्हिजन केली असती तर बरोबर आला असता. मी शरद पवार केली होती त्यामुळे चुकला माझा प्रश्न. डॉक्टर PC अलेक्झांडर महाराष्ट्राचे आतापर्यंत सर्वात अधिक काळ राज्यपाल राहिले होते. तर 10 वर्ष वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले होते. हा उत्तर मला लिहायला पाहिजे होता. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे 10 वर्ष वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. 5 डिसेंबर 1963 पासून 1975 पर्यंत. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, शरद पवार आणि वसंतराव नाईक हे दोघेही म्हणजे 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 3 वेळेस मुख्यमंत्री शरद पवार आणि वसंतदादा पाटील हे 3 वेळा मुख्यमंत्री राहिले आहे. दोघेही सर्वाधिक म्हणजे 3 वेळा. तरी पण यांच्यापेक्षा वसंतराव नाईकचा कार्यकाळ जास्त आहे. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे बघूया, पंचायत राज प्रोत्साहन व उत्तरदायित्व योजना अंतर्गत 2013ला प्रश्न आला होता. हा करंटमधूनच आलेला होता त्यावेळेस. तर पंचायत राज्यासंदर्भातले महत्त्वाचे काही पुरस्कार वगैरे असले तर ते क्रमांक विचारला जातो. काय लिहिलं आहे, क्युम्युलेटिव्ह स्ट्रेंथनिंग इंडेक्स अवॉर्डचा क्रमांक होता. त्यामध्ये महाराष्ट्र प्रथम, दुसरा कर्नाटक, तिसरा केरळचा होता, त्रिपुरा होता. हे आता 2013च्या ते काही येणार पण नाही, वाचायला नको पाहिजे. ग्रामपंचायत उत्पन्नाच्या 2% किंवा 6,000 रुपये यापैकी कमी रक्कम सरपंचाला अधिक भत्ता म्हणून दिली जाते. तर त्यावेळेचा प्रश्न होता, आता वाढलेला असणार तर 6,000पेक्षा जास्त मिळत असतं. नोटा हे चिन्ह कोणी तयार केलं आहे? नोटा हे असं चिन्ह आहे नोटाचं. तर हे चिन्ह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद या संस्थेने तयार केले. नोटाचं पूर्ण रूप आहे नन ऑफ दी अबो म्हणजे यापैकी कोणतंच नाही असं आहे. तर बघा, लोकसभा निवडणुकीचा विचार करता छत्तीसगड राज्याने नोटा या पर्यायाचा नोटाचा पर्याय सर्वप्रथम छत्तीसगड राज्याने दिला होता. लोकसभा निवडणुकीचा विचार करता छत्तीसगड राज्याने नोटाचा पर्याय सर्वप्रथम दिला. पंचायत राज निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम नोटा पर्याय दिला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नोटा या पर्यायाला 3ऱ्या क्रमांकाची मते प्राप्त झाली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नोटा पर्यायाला 3ऱ्या क्रमांकाची मते प्राप्त झाली होती. त्यानंतर 2013च्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्तीसगडशिवाय दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम या राज्यांनीही नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. त्यानंतरचं महत्त्वाचं फॅक्ट आहे आणि सर्वोच्च न्यायालयासंदर्भातले आहे. भाग 5 कलम 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे. भाग 5 कलम 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाबद्दलच्या तरतुदी आहेत. भाग 6 कलम 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालयासंदर्भातल्या तरतुदी आहेत. तर भाग 6 कलम 233 ते 237 यामध्ये कनिष्ठ न्यायालयासंदर्भातल्या तरतुदी आहेत. सर्वोच्च न्यायालय 28 जानेवारी 1950 पासून कामकाज सुरू झाले.
सर्वोच्च न्यायालयाचं. 26 जानेवारी 1950ला स्थापन झालं सर्वोच्च न्यायालय. 1935च्या कायद्याद्वारे फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली. 1935च्या कायद्याद्वारे जो फेडरल कोर्ट ऑफ इंडिया होता त्याची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950ला झालं, पण कामकाज 28 जानेवारी 1950 पासून सुरू झाले. कलम 124(1) मध्ये काय दिलेलं आहे, काय म्हटलं आहे? कलम 124(1) मध्ये भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीश असतील. अन्य न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असेल? संसदेला असेल. सध्या एकूण 31 सरन्यायाधीश, एक म्हणजे आता जास्त असेल. एकूण न्यायाधीश वगैरे किती आहेत? एक सरन्यायाधीश तर असतो आणि मूळ घटनेमध्ये 8 न्यायाधीश दिलेलं होतं. आता वाढलं असणार हे बघावं लागेल. त्यानंतरचा बघूया प्रश्न. तर बघा यामध्ये म्हणजे संख्या कशी वाढली. तर 1956 मध्ये 10 न्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयामध्ये. 1960ला 13 होते. 1977ला 17, 1986ला 25, 2009ला 30. आता वाढले असणार. नेमणूक. राष्ट्रपती सहीनिसी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नेमणूक करतात. त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा विचार घेऊन केले जाते नेमणूक. सरन्यायाधीश वगळता अन्य सर्व न्यायाधीशाची नेमणूक करताना सरन्यायाधीशाचा विचार घेणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. नेमणूक कोण करते? राष्ट्रपती आपल्या सही आणि स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे करते. मात्र त्यांना आवश्यक वाटतील तेव्हा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेतला जातो. आणि सरन्यायाधीश वगळता अन्य न्यायाधीशाची जेव्हा नेमणूक करतात तेव्हा राष्ट्रपती सरन्यायाधीशाचा सुद्धा विचार घेतात. त्यानंतर विचार घेण्याबद्दल म्हणजे विवाद झाले होते. म्हणजे ते 1982च्या पहिल्या न्यायाधीशाच्या खटल्यामध्ये निकाल दिला केवळ मताचे आदानप्रदान. 1993च्या दुसऱ्या न्यायाधीशाच्या खटल्यामध्ये काय म्हणजे विचार घेणे म्हणजे एकमत होणे. आणि 1998च्या तिसऱ्या न्यायाधीशाच्या खटल्यामध्ये काय म्हटलं होतं, काय निकाल दिला होता की अन्य न्यायाधीशाच्या नेमणुकीबाबत सरन्यायाधीशांनी दिलेला सल्ला त्यांच्या वैयक्तिक सल्ला नसून त्यामध्ये न्यायाधीशाच्या बहुमताचा विचार घेणे अभिप्राय आहे. त्यांनी आपला सल्ला देताना 4 ज्येष्ठतम न्यायाधीशाच्या कॉलेजियमचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ही पद्धत तशी बंद झाली आता. सरन्यायाधीशांनी केलेली शिफारस राष्ट्रपतीवर बंधनकारक नसते. पात्रता. म्हणजे सर्वोच्च न्यायालया संदर्भातली पात्रता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी पात्रता काय आहे? तर भारताचा नागरिक असावा. एखाद्या उच्च न्यायालयात किंवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश असावा किंवा 10 वर्ष वकिलीच्या कामाचा अनुभव असावा. एखाद्या उच्च न्यायालयात किंवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात 10 वर्ष म्हणजे 5 वर्ष न्यायाधीश असावा किंवा मग 10 वर्ष त्यांनी वकिली तरी केलेली असावे. राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी. हे काय आहेत तर पात्रता दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासंदर्भात. शपथ किंवा प्रतिज्ञा. राष्ट्रपतीमार्फत त्यांनी त्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या व्यक्तीमार्फत म्हणजे काय त्यांना शपथ किंवा प्रतिज्ञा म्हणजे राष्ट्रपतीमार्फत किंवा राष्ट्रपती कोणी एखादं व्यक्ती ठेवू शकतात. जसं राष्ट्रपती नसेल तर त्या ठिकाणी उपराष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपतीमार्फत किंवा त्यांनी म्हणजे कोणी राष्ट्रपतींनी त्यांच्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या व्यक्तीमार्फत शपथ किंवा प्रतिज्ञा दिली जाते. शपथेमध्ये 4 बाबीचा समावेश असतो. संविधानाप्रती खरी श्रद्धा व निष्ठा राखणे. दुसरा असतो सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखणे. पदाची कामे यथायोग्य व निष्ठापूर्ण सामर्थ्याच्या ज्ञानाच्या व निर्णय शक्तीच्या पराकाष्ठेपर्यंत निर्भयपणे आणि निपक्षपातीपणे तसे कोणाच्या विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता पार पाडणे. संविधान व कायदा उन्नत राखणे. हे शपथ घेताना म्हणजे ह्या बाबीचा समावेश असतो. ह्या बाबी बोलल्या जातात. पदावधी म्हणजे कालावधी किती असतो तर 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत संसदेने ठरवलेली असते हे. तर सर्वोच्च न्यायालय 62 वर्षापर्यंत 65 वर्षापर्यंत ते कार्यकाळावर राहतात 65. त्यानंतर कलम 124(4) मध्ये काय दिलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याच्या पद्धतीची तरतूद दिलेली आहे.
पदावरून दूर करण्याची पद्धत राष्ट्रपतीद्वारे असते, महाभियोगाद्वारे वगैरे काढला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याबाबतच्या पद्धतीची तरतूद 124(4) मध्ये दिली आहे. राष्ट्रपतीद्वारे महाभियोगाची तरतूद वगैरे लावल्या जाऊ शकते. त्यानंतरचा बघूया मुद्दा दिलेला आहे की पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर लोकसभेचे म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढायचे असेल तर काय करायचे असते, तर लोकसभेच्या किमान 100 सदस्यांनी किंवा राज्यसभेच्या 50 सदस्यांनी सही करून तो अध्यक्ष किंवा सभापतीला सादर करणे गरजेचे असते. चौकशी करण्यासाठी एक त्रिस्तरीय समिती स्थापन केली जाते. त्यानंतर बघूया कलम 127 मध्ये काय दिलं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये तदर्थ किंवा तात्पुरत्या न्यायाधीशाच्या नेमणुकीची तरतूद 127 मध्ये आहे. 128 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये नियुक्त न्यायाधीशाच्या उपस्थितीबाबत तरतुदी. सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये निवृत्त झालेल्या न्यायाधीशाच्या उपस्थितीबाबतच्या तरतुदी 128 मध्ये दिलेल्या आहे. 129 मध्ये काय दिलं आहे, तर सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल असे 129 मध्ये म्हटलेलं आहे. 130 मध्ये काय म्हटलं आहे, सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान दिल्लीत असेल असे 130 मध्ये म्हटलेलं आहे. सर्व घटनात्मक खटले व कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी संदर्भित केलेल्या बाबीवर निकाल किमान 5 न्यायाधीशाच्या पीठामार्फत दिला जातो. इतर खटल्याचा निकाल 3 न्यायाधीशाच्या पीठामार्फत दिला जातो. खटल्याचा निकाल खुल्या न्यायालयात न्यायाधीशाच्या बहुमताने होत असते. त्यानंतरचं कलम आहे 137. 137 मध्ये म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाला त्याने घोषित केलेल्या कोणत्याही न्यायिक निर्णय किंवा दिलेला आदेश त्याचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार 137 मध्ये दिलेला आहे. कलम 141 मध्ये काय म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यसभेतील सर्व न्यायाधीशांवर बंधनकारक असतो. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो. 141 मध्ये म्हटलं आहे. 144 मध्ये काय दिलं आहे, तर भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व मुलकी व न्यायिक प्राधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या सहकार्यात कार्य करतील. 144 मध्ये म्हटलं आहे. 138 मध्ये काय दिलं आहे, कलम 138 संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाला संघसूचीतील कोणत्याही बाबी संबंधी अतिरिक्त अधिकार किंवा अधिकार प्रदान करू शकते. अतिरिक्त अधिकार क्षेत्र किंवा अधिकार प्रदान करू शकते. 138 मध्ये सांगितलं आहे. संसदीय कायद्याद्वारे तरतूद करण्यात आल्यास भारत सरकार व कोणत्याही राज्य सरकार विशेष करार करून कोणत्याही बाबतीत सर्वोच्च न्यायालयास अतिरिक्त अधिकार क्षेत्र व अधिकार प्रदान करू शकते. हे कलम 138 मध्ये सांगितलं आहे. त्यानंतरच्या बघूया. त्यानंतर फॅक्ट लोक न्यायालय स्थापना 1986 आहे. ग्रामीण भागातील खटले चालविण्यासाठी झालेलं आहे. त्यानंतर भारताच्या उच्च न्यायालयासंदर्भातला आहे. भारताच्या उच्च न्यायालयाचा कायदा 1861 आहे. त्याद्वारे 1862ला कलकत्ता बांबे मद्रास हे उच्च न्यायालय स्थापन झाले 1862ला. त्यानंतर 1866ला अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्यानंतर कलम दिले 214 मध्ये काय म्हटलं आहे, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असे कलम 214 मध्ये म्हटलं आहे. सध्या देशातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण 24 आता 25-26 काहीतरी आहे आणि उच्च न्यायालयाची संख्या जास्त झालेली आहे. 3 सामायिक उच्च न्यायालय आहे. त्यामध्ये बॉम्बे, गुवाहाटी, पंजाब, हरियाणा. दिल्ली हा स्वतःचे उच्च न्यायालय असलेला एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेश आणि उच्च न्यायालय कार्यक्षेत्र दादर व नगर हवेली, दीव व दमण याचे उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र काय आहे, बॉम्बे म्हणजे मुंबई. अहमदाबाद व निकोबार बेट यांचे उच्च न्यायालय कार्यक्षेत्र कलकत्ता. लक्षद्वीपचे एर्नाकुलम आणि पुदुचेरी म्हणजे पांडिचेरीचे मद्रास. चंदीगडचं पंजाब व हरियाणा आहे. राज्य आणि उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र
उत्तर प्रदेश राज्याचे उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र अलाहाबाद, मध्य प्रदेश राज्याचे उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र जबलपूर, ओडिशा उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र कटक, राजस्थानचे उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र जोधपूर आहे, छत्तीसगडचं बिलासपूर आहे आणि त्यानंतर केरळचं एर्नाकुलम, उत्तराखंडचं नैनिताल आणि नवीन उच्च न्यायालय 25 मार्च 2013ला मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा हे उच्च न्यायालय 25 मार्च 2013ला मणिपूर व मेघालय आणि 26 मार्च 2013ला त्रिपुरा उच्च न्यायालय स्थापन झाले होते. त्यानंतर बघूया कलम 216. प्रत्येक उच्च न्यायालय हे एक मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपतींना वेळोवेळी आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांचे मिळून बनलेले असेल. हे कलम 216 म्हटलेले आहे. कलम 216 काय म्हटले आहे? प्रत्येक उच्च न्यायालय हे एक मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपतींना वेळोवेळी आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांचे मिळून बनले कलम 216 म्हटलेलं आहे. अनुसूचित जाती आयोग म्हणजे SC 338 दिलेला आहे. अनुसूचित जमाती आयोग ST कलम 338 मध्ये दिलेला आहे आणि इतर मागासवर्गीय आयोग कलम 340 दिलेले आहे. त्या वेळेच्या त्या फॅक्ट आहेत. विधान परिषद असलेले 7 राज्ये, आता 7 नाही, आता फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. 31 ऑक्टोबर 2019ला रद्द करण्यात आलेलं आहे हे जम्मू काश्मीरचं. तर त्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार यामध्ये आहे विधान परिषद. त्यानंतर काय दिलेलं आहे इथं? इंडियन कॉन्स्टिट्यूशन द कॉर्नरस्टोन ऑफ द नेशन हा ग्रंथ ग्रॅनविल ऑस्टिन यांचा आहे. तेवढा हा कसं ये नाही, पण सरळ वगैरे कधी आला तरी होऊ शकतो, माहीत नाही. असो, तर पंचायत राज स्वीकारणारे राज्ये. पंचायत राज कोणत्या राज्याने स्वीकारलेला आहे ते आहे राहतको पंपलान आहे. हा एका वाक्यामध्ये पूर्ण आहे. राहतको पंपलान आहे. पहिलं आहे राजस्थान, दुसरं आंध्र प्रदेश. म्हणजे पंचायत राज स्वीकारणारे हे क्रमाने असलेले राज्य आहेत ना. पहिला आहे राजस्थान, दुसरा आंध्र प्रदेश, तिसरा आसाम, चौथा तामिळनाडू, पाचवा कर्नाटक, सहावा ओडिशा, त्यानंतर सातवा पंजाब, आठवा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र 9व्या क्रमांकाचा आहे आणि 11व्या क्रमांकाचं पश्चिम बंगाल आहे ज्यांनी पंचायत राज स्वीकारला आहे. हे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत. मूळ घटनेमध्ये एकूण 8 परिशिष्ट होती. मूळ घटनेमध्ये किती परिशिष्ट होते? म्हणजे अनुसूची 8 होते. तर त्यानंतर मग पहिली घटना दुरुस्ती झाली 1951ला. त्यानंतर पहिली घटना दुरुस्ती 1951ला झाली, तेव्हा 9वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. 1985ला 10वे परिशिष्ट जोडण्यात आले आणि त्यानंतर मग 1992ला 73व्या घटना दुरुस्तीने 11वे परिशिष्ट जोडण्यात आले आणि 74वी घटना दुरुस्तीसुद्धा 1992ची, त्यानुसार 12वे परिशिष्ट जोडण्यात आलेले आहेत. हे महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत. राज्यसभे व काही सदस्याचे निर्देशन हे आयर्लंडकडून घेण्यात आलेली, म्हणजे तिथून घेण्यात आलं. राज्यसभे व सदस्याची निवडणूक हे दक्षिण आफ्रिकेकडून. पंचायत राज्याच्या कोणत्याही सभासदांचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तणुकीचे कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या 66% सभासदाच्या म्हणजे होकारासह पाठिंबा असेल तर सभासद रद्द होऊ शकते. फॅक्ट आहे. त्यानंतर दिलेले भाग 1 कलम 1 ते 4 संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र दिलेले आहे. भाग 1 कलम 1 ते 4 मध्ये काय दिले आहे? संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. त्यामध्ये कलम 1 संघाचे नाव आणि त्याचा भूप्रदेश दिला आहे आणि कलम 2 मध्ये प्रदेश किंवा नवीन राज्याची निर्मिती. 2क मध्ये निश्चित असं दिलं आहे. कलम 3 मध्ये काय दिलं आहे? तर नवीन राज्य निर्माण करणे आणि अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमा रेषा, नाव बदल करणे कलम 3 मध्ये दिलं आहे. आणि कलम 4 मध्ये पहिल्या आणि 4थ्या परिशिष्टामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी कलम 2 आणि 3 मध्ये अंतर्भूत केलेले कायदे कलम 4 मध्ये दिले. त्यानंतर भाग 2 कलम 5 ते 11 यामध्ये नागरिकत्व आहे. कलम 5 ते 11 भाग 2 याच्यामध्ये नागरिकत्व दिलेलं आहे. तर 5 मध्ये काय म्हटलं आहे? कलम 5 राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळचे नागरिकत्व. कलम 6 पाकिस्तानातून भारतात झालेल्या विशिष्ट
स्थलांतरितांचे नागरिकत्व कलम 6 मध्ये दिलं आहे. आणि कलम 7 मध्ये काय दिलं आहे, तर पाकिस्तानात स्थलांतर झालेल्या विशिष्ट स्थलांतरितांचे नागरिकत्वांचे हक्क कलम 7 मध्ये दिलेला आहे. तर कलम 8 मध्ये काय दिलं आहे, तर मूळ भारतीय पण देशाबाहेर राहणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचा अधिकार. मूळ भारतीय पण देशाबाहेर राहणाऱ्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा अधिकार कलम 8 मध्ये दिला आहे. कलम 9 स्वइच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द होते, कलम 9 मध्ये दिलेलं आहे. कलम 10 मध्ये नागरिक हक्कामध्ये सातत्य. कलम 11 कायदा करून संसद नागरिक हक्काचे नियंत्रण करू शकते, कलम 11 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर भाग 3 कलम 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्क संदर्भात आहे. तर कलम 12 मध्ये राज्य संस्थेची व्याख्या दिलेली आहे. कलम 13 मध्ये मूलभूत हक्काशी विसंगत किंवा विरोधातील कायदे कलम 13 मध्ये आहेत. तर 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क आपण आधीच बघितलं होतं. 14 कायद्यासमोर समानता. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध. कलम 16 सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता. कलम 17 मध्ये काय आहे, अस्पृश्यता निवारण. आणि कलम 18 मध्ये पदव्यांची समाप्ती. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22 मध्ये, त्यामध्ये कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत काही हक्काचे संरक्षण दिले आहे, म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. कलम 20 मध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये संरक्षण. कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. कलम 21 मध्ये काय दिले आहे, प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे. तर कलम 22 मध्ये ठराविक खटल्यामध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी संदर्भात कलम 22 आहे. त्यानंतर कलम 23 आणि 24 मध्ये शोषणाविरोधी संदर्भातला अधिकार आहे आपला मूलभूत अधिकार. तर कलम 23 मानवी व्यापार आणि वेठबिगारी याला प्रतिबंध आहे. ते कलम 24 नुसार कारखान्यामध्ये मुलांचा रोजगाराला प्रतिबंध आहे. तर त्यानंतर कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क. तर कलम 25 मध्ये काय म्हटलं आहे की सदविवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माच्या प्रसार आणि व्यवहाराचे स्वातंत्र्य कलम 25 मध्ये दिलेले आहे. आणि धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य कलम 26 मध्ये दिलेलं आहे. तर कलम 27 मध्ये एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य कलम 27 मध्ये सांगितलं आहे. कलम 28 ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, धार्मिक उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य, धार्मिक उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य कलम 28 मध्ये दिलं आहे. त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 31 मध्ये. तर कलम 29 मध्ये दिलं आहे की अल्पसंख्याक वर्गाच्या हिताचे संरक्षण, कलम 29. आणि कलम 30 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क. आणि कलम 31 मध्ये मालमत्तेचे सक्तीचे संपादन हे 31 मध्ये दिलेला आहे. तर तो रद्द करण्यात आलेला आहे. तो कायदेशीर हक्क. आणि उपाययोजना कलम 32 ते 35 मध्ये. कलम 32 मध्ये या भागाने म्हणजे भाग 3 म्हणजे मूलभूत अधिकार आहेत भाग 3 मध्ये. त्यामध्ये या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरिता उपाययोजना 32 मध्ये आहे. कलम 32 क निश्चित. कलम 33 या भागाने प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादीला लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार आहे. कलम 34 मध्ये दिले आहे की एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कावर निर्बंध आहे. कलम 35 या भागाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरता निधी विधान आहे. त्यानंतर भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये काय आहे, मार्गदर्शक तत्त्वे आहे. कलम 36 मध्ये व्याख्या दिलेली आहे. कलम 37 मध्ये या भागात अंतर्भूत असलेले तत्त्वे लागू करणे. कलम 38 मध्ये दिले आहे की राज्याचे लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. कलम 39 मध्ये दिले आहे की राज्याने अनुसरायच्या धोरणाच्या विवादाची तत्त्वे. त्यानंतर कलम 40 मध्ये काय दिलं, कलम 39 क समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. कलम 39 क मध्ये आहे समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 41 मध्ये दिले आहे कामाच्या, शिक्षणाच्या आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क. कलम 42 कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद कलम 42 मध्ये दिलेले आहे.
कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य याबाबतची तरतूद 42 मध्ये दिली आहे. कलम 43 मध्ये कामगाराच्या निर्वाह वेतन 43 मध्ये दिलं आहे. 43 क उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग कलम 43 क मध्ये दिलं आहे. 43 ख सहकारी संस्थांचे प्रचालन. त्यानंतर कलम 44 मध्ये नागरिकांसाठी एकरूप नागरी संहिता दिलेला आहे. कलम 45 6 वर्षाखालील मुलांच्या प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षणाची तरतूद कलम 45 मध्ये आहे. कलम 46 मध्ये अनुसूचित जाती जमाती इतर दुर्बल घटकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना चालना देणे हे 46 मध्ये सांगितलं आहे. कलम 47 मध्ये भरण पोषणाची पातळी उंचावणे, राहणीमानाचा दर्जा उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठीची राज्यव्यवस्थेची कर्तव्ये कलम 47 मध्ये दिलेली आहे. तर कलम 48 मध्ये शेती आणि पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे हे कलम 48 मध्ये दिलं आहे. 48 क मध्ये काय आहे तर पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करणे आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे संरक्षण करणे कलम 48 क मध्ये आहे. कलम 49 राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची स्मारके ठिकाणी इत्यादीची आणि वस्तू यांचे संरक्षण कलम 49 नुसार. कलम 50 न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे. न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे कलम 50 मध्ये आहे. तर कलम 51 मध्ये काय आहे तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला चालना देणे. त्यानंतर बघा भाग 4 कलम 51 क यामध्ये मूलभूत कर्तव्य दिले. किंवा क कोणत्या पुस्तकामध्ये 51 क लिहिले आहे, काही पुस्तकात 51 लिहिलेलं आहे. तर भाग 4 कलम 51 असं घ्यायचं मूलभूत कर्तव्याची शिफारस स्वर्णसिम समितीने केली होती. 42वी घटना दुरुस्ती 1976ला 76 द्वारे ही मूलभूत कर्तव्ये स्वीकारण्यात आलं. 42वी घटना दुरुस्ती 1976ने स्वर्णसिम समितीच्या शिफारशीने भाग 4 कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्ये स्वीकारण्यात आलं. त्यानंतर 2002ला 86वी घटना दुरुस्ती झाली. त्यानुसार 11वे कर्तव्य 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षण देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य असे झाले. 11वे कर्तव्य घेण्यात आलं. त्याच्यानंतर 2002ची जी 86वी घटना दुरुस्ती आहे त्यानुसार अजून दुसरं बदल झालं. कलम 21 क नुसार प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्क करण्यात आला आणि 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीनुसारच कलम 45 मार्गदर्शक तत्वातील राज्य हे बालकांचे 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल. तर हे बघा, तर हे तिन्ही जे बदल आहे हे 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीने झाले. 11वे कर्तव्य मूलभूत शिक्षणाचा मूलभूत अधिकार कलम 21 क मधील आणि मार्गदर्शक तत्वातील कलम 45 हे कसं केव्हा समावेश करण्यात आला तर 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीने. तर हे तिन्ही मुद्दे एकाच याच्यामध्ये कव्हर होतात. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत भाग 5 संघराज्ये कार्यकारी यंत्रणा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती संघराज्ये. भाग 5 तर कलम 52 मध्ये भारताचे राष्ट्रपती. कलम 53 संघ शासनाचे कार्यकारी अधिकार. कलम 54 राष्ट्रपतीची निवडणुकी संदर्भ कलम 54 आहे. कलम 55 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत दिलेली आहे. कलम 56 राष्ट्रपतीचा कार्यकाल. कलम 57 पुनर्नियुक्तीची पात्रता. कलम 58 राष्ट्रपती पदासाठीची पात्रता. कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या शर्ती दिल्या आहे. कलम 60 मध्ये राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे हे दिलेले आहे. कलम 61 राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती 61 मध्ये दिलेली आहे. कलम 62 रिक्त झालेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल 62 मध्ये दिलेला आहे. कलम 63 उपराष्ट्रपती संदर्भात आहे. त्यामध्ये 64 कलम दिला आहे की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणे हे कलम 64 मध्ये सांगितलं आहे.
कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक, कलम 67 उपराष्ट्रपतीचा कार्यकाल, कलम 68मध्ये उपराष्ट्रपती पद रिक्त असेल तर अधिकार पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्त वंशात रिक्त होणारे अधिकार पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीच्या पदावधी 68मध्ये दिलेलं आहे. आणि उपराष्ट्रपती पदाची शपथ 69मध्ये दिलेली आहे, 69 कलममध्ये. आणि 70मध्ये इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणे, म्हणजे कोण? उपराष्ट्रपती इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचे कार्य पार पाडेल, हे 70मध्ये दिलं आहे कलम. आणि 71मध्ये काय सांगितलं आहे तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती च्या निवडणुकी संबंधीच्या किंवा त्याशी निगडीत असलेल्या बाबी 71मध्ये सांगितलं आहे, कलम 71मध्ये. त्यानंतर बघूया की कलम 72मध्ये काय दिलं आहे ते विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा किंवा त्यास सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार म्हणजे क्षमादानाचा अधिकार कलम 72मध्ये दिला आहे. कलम 73 संघ शासनाच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार कलम 73मध्ये दिला आहे, मंत्रिपरिषद. कलम 74मध्ये राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असे. कलम 75 मंत्र्याशी संबंधित इतर तरतुदी 75मध्ये दिले आहे. भारताच्या महान्यायवादासंदर्भातली कलम 76 आहे, कलम 76. कलम 77मध्ये भारत सरकारचे कामकाज चालविणे संदर्भात आहे. कलम 78 राष्ट्रपतींना माहिती देण्यासंदर्भात पंतप्रधानाचे कर्तव्य कलम 78मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कलम 79 संसदेची रचना दिलेली आहे. आणि कलम 80मध्ये राज्यसभेची रचना आणि 81मध्ये काय लोकसभेची रचना दिलेली आहे. त्यानंतर 82 प्रत्येक जनगणनेनंतर पुन्हा समायोजन हे कलम 82मध्ये दिलेलं आहे. कलम 83 संसद सभागृहाचा कार्यकाल दिलेला आहे. 84मध्ये संसद सदस्यत्वाची पात्रता 84मध्ये आहे. त्यानंतर 85मध्ये संसदेची सत्र समाप्ती व विसर्जन या 85 आहे कलम. 86 अभिभाषण करण्याचा आणि सभागृहांना संदेश पाठविण्याचा राष्ट्रपतीचा हक्क 86मध्ये आहे. 87मध्ये राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण आहे 87मध्ये. 88मध्ये सभागृहाबाबत मंत्र्याचा आणि महान्यायवादी न्याय प्राधिकरणाचा हक्क 88मध्ये आहे. 89 राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती संदर्भात आहे 89वी कलम. 90 उपसभापती पद रिक्त होणे किंवा त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरून दूर करणे 90मध्ये दिलेलं आहे. 91मध्ये काय दिलं आहे उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांच्या सभापतीपदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर 92मध्ये सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन करताना त्यांचे अध्यक्षस्थान न स्वीकारणे हे 92मध्ये दिलेलं आहे. तर त्यानंतर आहे 93 लोकसभेचे सभापती आणि उपसभापती संदर्भात कलम 93 दिलेला आहे. 94 सभापती उपसभापती पदाची रिक्तता राजीनामा आणि बडतर्फी 94मध्ये आहे. 95 सभापती आणि उपसभापतीचे अधिकार व कार्य सभापती व उपसभापतीचे कार्य व अधिकार हे 95मध्ये दिलेले आहेत. 96मध्ये बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना सभापती व उपसभापतीने अध्यक्षस्थान भूषवणे 96मध्ये दिलं आहे. 97मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती उपसभापती यांचे वेतन भत्ते हे 97मध्ये दिले कलम 97. कलम 98मध्ये संसद सचिवालय ची तरतूद आहे. 99 संसद सदस्याची शपथ. कलम 100मध्ये काय दिलेलं आहे की सभासदामध्ये मतदान रिक्तता आणि गणसंख्येची दिनक न करता सभागृहाचे अधिकार. त्यानंतर सदस्याची अपात्रता 101मध्ये पदाची रिक्तता, 102मध्ये सदस्याची अपात्रता दिलेली आहे. 103मध्ये सध्याच्या अपात्रबाबतच्या प्रश्नावर निर्णय. 104 अनुच्छेद 99 खाली शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यावर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दलचा दंड 104मध्ये दिलेलं आहे. त्यानंतरचा आपण मुद्दा बघणार आहोत. तर झालं एवढंच लिहिली होती मी त्या कलमा. त्यानंतर महत्त्वपूर्ण नोट्स आहेत ह्या. तर हे म्हणजे VVPAT याचा अर्थ काय आहे तर वोटर व्हेरिफिएबल पेपर ॲडिट ट्रेल असं आहे. त्यानंतर भारतीय घटनेत संघराज्याची वैशिष्ट्ये आणि भारतीय घटनेतील एकात्मक याची ते वैशिष्ट्ये काय आहेत तर बघा. तर संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती आहे? दुहेरी शासन पद्धती, लिखित राज्यघटना, अधिकाराची विभागणी, घटनेची सर्वोच्चता, ताटर घटना,
स्वातंत्र्य न्यायव्यवस्था आणि द्विगृही संसद हे काय आहे तर संघराज्याची वैशिष्ट्ये आहे. तर एकात्मक घटनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर प्रभावी केंद्र, घटक राज्याचे अभंजक म्हणजे वेगळे न होणे, एकच राज्यघटना, घटनेची लवचिकता, घटक राज्याच्या प्रतिनिधित्वामध्ये असमानता, आणीबाणीविषयीची तरतूद, एक नागरिकत्व, एकात्मक न्यायव्यवस्था, अखिल भारतीय सेवा, एकात्मिक लेखापरीक्षण व्यवस्था, राज्यसूचिती, संसदेचा प्राधिकार, राज्यपालाची नेमणूक, एकात्मिक निवडणूक यंत्रणा, राज्य विधेयकावरील नकाराधिकार हे काय आहे तर काय ह्या एकात्मकता म्हणजे घटनेतील एकात्मकताची हे वैशिष्ट्य आहे भारतीय घटनेतील. त्यानंतर महत्त्वपूर्ण काही वाद आणि राज्य आहे. बेळगाव सीमावाद हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाशी संबंधित आहे. कावेरी जल वाटप वाद हा कर्नाटक आणि तामिळनाडूमधील आहे. बोडो हे आसाममधील सर्वात मोठी आदिवासी समुदाय आहे बोडो जमात. त्यानंतर घटना दुरुस्ती भाग 20 कलम 368 हे घटना दुरुस्तीशी संदर्भात भाग 20 कलम 368 आहे आणि घटना दुरुस्तीची पद्धत हे दक्षिण आफ्रिकेवरून घेण्यात आलेली आहे. 24वी घटना दुरुस्ती 1971 राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकास सहमती देणे बंधनकारक असतो, रोखून ठेवू शकत नाही. ह्या घटना दुरुस्तीमध्ये ही तरतूद आहे. 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकास सहमती देणे बंधनकारक असतो, रोखून ठेवू शकत नाही, संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. 1971ची 24व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यानंतर पंतप्रधानांच्या भूमिकेचे वर्णन कोणी काय केले तर लॉर्ड मोर्ले म्हणतो की समानातील पहिला पंतप्रधानाबद्दल समानातील पहिला लॉर्ड मोर्ले म्हणतात. सर विल्यम हार्कोर्ट हे गुणताऱ्यातील चंद्र, पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत गुणताऱ्यातील चंद्र असे कोण म्हणतात तर सर विल्यम हार्कोर्ट म्हणतात. तर जेनिंग्ज हे काय म्हणतात, ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य पंतप्रधानाबद्दल कोण म्हणतात, जेनिंग्ज म्हणतात. शासन संस्थेच्या जहाजाच्या कॅप्टन असे मनरो म्हणतो. मनरो कोण पंतप्रधानाबद्दल काय म्हणतो, शासन संस्थेच्या जहाजाच्या कॅप्टन असे म्हणतो. त्यानंतर आपण दुसरं बघूया. दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये काय दिले, उपराष्ट्रपतीचे कार्य. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीची भूमिका ते पार पाडतात. देशातील समारंभाच्या ठिकाणी अध्यक्षपद सुद्धा भूषवतात. उदाहरणामध्ये समाजकार्य, परिषदा, मेळावे, उद्घाटनामध्ये अध्यक्षपद भूषवतात. हे उपराष्ट्रपतीचे कार्य आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्र कलम 131 दिले. पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र अपील करण्याचं कलम 132 सल्लाविषयक अधिकार क्षेत्र 143 लोक अदालत किंवा लोक न्यायालय आणि ग्राहक संरक्षण कायदा हा 1986चा आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986चा, लोक अदालत किंवा लोक न्यायालय हे सुद्धा 1986चे आहे. बाल गुन्हेगारी न्यायालय बाल न्याय कायदा 2000 नुसार काम करते. 1953 काकासाहेब कार्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्ग आयोग नेमण्यात आला होता. दुसरा मागासवर्ग आयोग 1978 अध्यक्ष BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला होता. सेवन सिस्टर्समध्ये कोणत्या राज्याचा समावेश होतो तर आसाम, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना सेवन सिस्टर्स म्हटलं जातं. त्यानंतर राज्य आणि निर्मिती वर्ष. नागालँड राज्याची निर्मिती 1963 झाली. मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा राज्याची स्थापना 1972 झाली. विशेष तरतूद. नागालँड राज्याला विशेष तरतूद 371A मध्ये दिलेला आहे. 371A नागालँड राज्यात विशेष तरतूद आहे. त्यावेळेस आठवलं ते लिहून ठेवलेलं असणार. अरुणाचल प्रदेश व मिझोरमची स्थापना हे 1987 झाली. तर अरुणाचल प्रदेशला विशेष दर्जा 371H नुसार आणि मिझोरमला 371G नुसार. राज्य आणि वाद हे तामिळनाडू व कर्नाटक राज्यातील वाद हे कावेरी पाणी वाटपासंदर्भात आहे.
कावेरी पाणी वाटपावरून तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये वाद आहे. पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये रावी नदीवरून आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये सरदार सरोवर प्रकल्पासंदर्भातील वाद आहे. अधिनियम आणि तरतुदी आहे. भारत परिषद अधिनियम 1909 नुसार पहिल्यांदा मुस्लिम समुदायासाठी स्वातंत्र्य प्रतिनिधित्व देण्यात आलं. भारत सरकार अधिनियम 1919 प्रांतामध्ये द्विशासन पद्धतीची तरतूद घेण्यात आली. भारत सरकार अधिनियम 1935 नुसार केंद्रामध्ये द्विशासन पद्धती आली. भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 नुसार आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिलेला नाही. जगातील सर्वाधिक क्रूर संघटना म्हणजे क्रूर म्हणजे नक्षलवादी वगैरे तर ISIS, तालिबान, नक्षली असं हे आहे. काहीतरी असं फॅक्ट लिहून घेते, कारण कसं सरळ सेवेला वगैरे प्रश्न येतात आणि त्यावेळेस कुठंतरी वाचलेलं असतं, जो नोटबुक असतो समोर त्यामध्ये नोट केलेलं जातं. जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात लागू केव्हा झाला? 26 ऑगस्ट 2013ला. हे फॅक्ट आहेत, कोणत्यातरी एक्झामला आलेले असते. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती करऐवजी स्थानिक संस्था कर लागू होण्याची तारीख 1 एप्रिल 2014, तेव्हाचं करंटमधील असेल ते. कलम 21A 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे काय आहे? मूलभूत हक्क आहे. कलम 21A हे मूलभूत हक्क आहे. त्यानंतर कलम 51A के पालक केमध्ये कलम 51A म्हणजे 11वे कर्तव्य आहे. पालक व आई वडील सर्व नागरिकावर लहान मुलांना शिक्षणाची संधी देण्याची जबाबदारी आहे. हे 11वे कर्तव्य. त्यानंतर हे नको वाचायला, मग नंतर दुसरा बघूया. दुसरा मुद्दा बाल हक्क संरक्षण आयोग 2006. तर त्यानंतरचा मुद्दा आहे भाग 4 कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्त्वे. हे तर बघितलं आपण, न्यायप्रविष्ट नाही, आयरिश घटनेवरून घेण्यात आलेले आहे. 1938च्या नेहरू अहवालामध्ये स्वराज्य घटनेची तरतूद होती. 1945च्या तेज बहादूर सुप्रू समितीच्या अहवालामध्ये मूलभूत हक्कांचे 2 गटात विभाजन करण्यात आले होते, न्यायप्रविष्ट आणि गैरन्यायप्रविष्ट. बी.एन. राव म्हणजे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. B.N. राव हे चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.